हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज मला एमर्जन्सीमध्ये सकाळी हे ब्लँकेट आणि बेडशीट वगैरे जे आहे ना, ते सगळं वॉश करावं लागलं. ॲक्च्युली झालं असं, की बघा पियाला आता ना मस्त वाटतंय, म्हणजे एकदम छान वाटत होतं तिला. आणि काल म्हणजे तिला सकाळी पण तिने जेवण छान केलं. रात्री पण म्हणजे मी तिला सांगत होती, की "अगं बस झालं, तुझं पोर्शन जे आहे ते कंप्लीट झालं आहे, आता तू नको खाऊ." पण तरीही तिला वाटत होतं, की अजून थोडं खावं असं. स्वतःहून सांगत होती, की "नाही, नाही मला दूध पण पाहिजे आज." आणि मग तिने दूध पण पिलं रात्री. आणि रात्री झोपली आणि 1:00 वाजतापासून ना तिला जरा खोकला म्हणजे जो आहे ना तो स्टार्ट झाला. आणि तो खोकला 1 तासभर म्हणजे मध्ये-मध्ये असा खोकला तिला येतच होता आणि अचानक जे आहे तिला थोडी व्हॉमिटिंग झाली. आणि त्यामुळे सगळं जे आहे आता अंधारात आपल्यालाही त्यावेळेला काही सुचत नाही, की आता करायचं काय असं. की तिला उठवायचं की म्हणजे तिला विचारतो आपण, की लहान मुलांना विचारतो, की "काय होतंय? काही मळमळ होतंय का?" आणि आपणही 1 वाजता म्हणजे 2 वाजेच्या वेळेस आपणही पूर्ण गाढ झोपेमध्ये असतो. सो त्यामुळे तिला काही ते कंट्रोल झालं नाही आणि हे सगळं तिने भरवलं होतं. सो रात्री काही झोप झाली नाही आमची व्यवस्थित आणि ते माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल, डोळे सुजलेले दिसताय. चला असो, तिला अगदी हेल्दी आहे ती, पण मला असं वाटतंय की अचानक पोटात जरा जास्त गोष्टी गेल्यामुळे ना तिला काही ते डायजेशनला व्यवस्थित झालं नसेल आणि त्यामुळे ते निघालं. पण मग तिला आज म्हटलं रात्रीचं सगळंच निघालं आणि लगेच तिला म्हणजे जे आहे स्कूलला पाठवणंही बरोबर नाही, म्हणून मग तिला आज घरीच ठेवून घेतलंय. अदरवाईज ती आता मस्त झालेली आहे, बरी झाली आहे ठणठणीत. आणि बघा आता मी ना तुम्हाला ओट्सची एक मस्त रेसिपी सांगणार आहे. त्याआधी मी जरा याला डब्यात ओतून घेते. आणि डब्यात ओतताना एक चुकी केली मी, की म्हणजे ओट्स जरा जास्त होते, पण मी त्याच्यासाठी बरणी जरा छोटी घेतली. आता ते मला नंतर जे आहे तामझाम परत ह्या बरणीतून दुसऱ्या बरणीत काढावं लागेल, पण तात्पुरता म्हटलं चला ठेवून देऊ असंच. चला मग आता रेसिपीला सुरुवात करूयात. हे नॉर्मल ओट्स आहेत, म्हणजे यामध्ये मसाला वगैरे असं काही नाही आहे. नॉर्मल जे ओट्स असतात तसे ओट्स आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही इकडे जसं बाजारासाठी गेलो होतो आणि तिथे ओट्स होते म्हटलं, आणि ते म्हणजे बाय वन गेट वन असं काहीतरी चालली होती ऑफर. आणि मग मी घेऊन आली. आणि पहिले काय व्हायचं ना, म्हणजे खूप पूर्वी म्हणजे तरी 3-1 वर्षापूर्वी तरी ना आमच्या ब्रेकफास्टमध्ये जसं आता एक नवीन खमण जे ॲड झालं आहे ना, तसं आमच्या ब्रेकफास्टमध्ये ना ओट्सचं जे असतं ना, ओट्सचा उपमा म्हणू शकतो आपण त्याला, पोह्यासारखंच बनवतात. ते आमच्या ब्रेकफास्टमध्ये ना रेग्युलर असायचं, आठवड्यातून 1-2 दिवस तरी असायचं. पण माहीत नाही अचानकच ती गोष्ट कसं काय डोक्यातून चालली गेली आणि कधीपासून ओट्स खाल्लेच नाही तसे. पण आता लकीली ते बाय वन गेट वन होतं म्हणून मग घेऊन आलो. चला म्हटलं तर रेसिपी पण शेअर करूया. तर थोड्या आधी ना नॉर्मल फक्त त्यांना भाजून घेतले, म्हणजे जसं आपण रवा कसा बनवतो, रवा आधी भाजून घेतो तसं फक्त थोडं क्रिस्पी त्यांना भाजून घेतलं. आता कढई ठेवली आहे. मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये बनवते. सुक्या गोष्टी मी ट्राय करते की लोखंडाच्या कढईमध्ये बनवाव्या, ज्या इन्स्टंट बनून जातात अशा गोष्टी. माझ्याकडे एकच ॲल्युमिनियमची कढई आहे, तर ती कधीतरी यूज झाली का मला एक तरी कमेंट येते की कढई चेंज करून टाकायचं. पण काही गोष्टींना ना म्हणजे असं काही जाड असते ना ॲल्युमिनियमची कढई, मग त्यामुळे ते बनवावं लागतं. चला असो. बघा मी इथे कांदा लसूण वगैरे छान पहिले परतून घेतलं होतं. अर्धं ते परतून झाल्यानंतर तेलामध्ये जे काही तुमच्याकडे व्हेजिटेबल्स आहेत ना, जसे की गाजर आहे, त्यानंतर वाटाणे असतात, परत शिमला मिरची असेल, हे सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ना तुम्ही मस्त बारीक चॉप करून त्यामध्ये टाकायचं. आणि हो, टेस्ट छान येण्यासाठी ना, म्हणजे मुलांनी खावं यासाठी ना तिखट कमी वापरायचं आणि मॅगी मसाला थोडा टाकायचा. आणि बस झालं. हे सगळं परतून झालं की त्यामध्ये पाणी टाकायचं, जितकं तुमचे ओट्स आहेत ना त्यानुसार पाणी घ्यायचं. आणि याला उकळी आली की जे भाजलेले ओट्स होते ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक मस्त हेल्दी डिश जी आहे ना ती बनून तयार होऊन जाते. म्हणजे नेहमीच काय पोहे उपमा आणि ते खमण वगैरे खायचं, तर ही अशी एक गोष्ट आहे. आता चवीपुरतं मीठ घातलं मी आणि अजून हे पाणी सगळं सोक झालं नाही यामध्ये की म्हणजे थोडी कोथिंबीर वगैरे टाकायची आणि ओट्स झटपट बनून जे असतात ना तयार होऊन जातात. तुम्ही जर ही रेसिपी आत्तापर्यंत कधी खाल्ली नसेल ना, तर नक्की ट्राय करा. आणि कमीत कमी तेल पण टाकलं ना तरी पण बनून जाते. म्हणजे तुम्ही जर फॅट लॉस वगैरे वेट लॉस असं काही प्लॅन करत असाल आणि एक चांगला तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्टसाठी ऑप्शन पाहिजे असेल ना, तर मग तुम्ही याला इन्क्लूड करून घेऊ शकतात. कारण तेल याच्यामध्ये तुम्ही कमी पण टाकलं ना तरीही चालतं. व्हेजिटेबल्स तुम्ही यामध्ये भरपूर ॲड करून घेऊ शकतात. आणि ओट्समध्ये थोडी कॅलरी कमी असते, त्यामुळे मग कॅलरीच्या हिशोबाने जे आहे ते तुमचं कॅल्क्युलेशन छान जमेल. आणि ट्राय करा एक वेळा, छोटं पॅकेट आणून बघा. आणि जे सफोलाचं मिळतं ना ते आणण्यापेक्षा नॉर्मल ओट्स आणा, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचे याच्यामध्ये मसाले जे आहेत ते ॲड करून घेऊ शकतात. आणि असे मस्त ओट्स बनवून आहे ती मस्त तुम्ही जे आहे दिवसाची सुरुवात करून घेऊ शकतात. इथे पियाला अजिबातच आठवत नाही की आपण लास्ट टाईम कधी ओट्स खाल्ले, इतकी ही जुनी रेसिपी झाली होती माझी. आणि तिला जेव्हा मी हे खाऊ घातला ना, म्हणजे तिला एवढं आवडलं ना, ती म्हणली की आता मम्मा हे पण ब्रेकफास्टमध्ये करत जा आणि मला शॉर्ट ब्रेकमध्ये जे आहे ना हे ओट्स घेऊन जायला आवडेल. म्हटलं चला एक रेसिपी जी आहे त्या बऱ्याच दिवसानंतर लुप्त
लुप्त झालेली रेसिपी परत आठवली आणि आता जे आहे बनणं चालू राहील. अजून तुम्हाला जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने मी ओट्सचे जे आहेत ना, म्हणजे चिला वगैरे असतं ना, असा डोसा वगैरे तो पण बनतो, तो पण मी तुम्हाला बनवून दाखवेल. तिला मी खायला दिलं. मी तिच्यापुरतंच बनवलं होतं, कारण मला लक्षातच आलं नाही की आपणही खाऊ शकतो. आणि जरा उशीर पण झाला होता ना, कारण तिला असंही स्कूलमध्ये पाठवायचं नव्हतं. 7:30 वाजता उठली होती मी आणि मग त्यानंतर उशिरा दिवस सुरू झाला की सगळ्या गोष्टी उशिरा होतात. म्हटलं आता खाण्यात काही नाही. मी जस्ट एक माझा ड्रायफ्रूटचा लाडू खाल्ला, तिला ते ओट्स देऊन दिले आणि मी आता जे आहे इथे हे आवरायला आली आहे. सो मी तेवढी बेडशीट जी होती ना, ती रात्री चेंज करून घेतली होती. पण हे जे बरं झालं असं प्रोटेक्टर असलं ना, तर खूप फायद्याचं पडतं माहिती का. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल याची. जेव्हा ही मॅट्रेस आम्ही घेतली होती, म्हणजे जेव्हा हे या रूमचं फर्निचर बनवलं ना, तेव्हा ही गादी लगेच मागवली होती त्यावरची मॅट्रेस आणि त्याच्यासोबत लगेच हे प्रोटेक्टर मागवून घेतलं होतं. म्हणजे पाणी वगैरे सांडलं तर ते डायरेक्ट गादीमध्ये जात नाही किंवा गरमीच्या दिवसामध्ये खूप घाम वगैरे येतो बघा, तो पण काय होतं मग बेडशीटमधून तो डायरेक्ट सगळा तो गादीमध्ये जायला लागतो. तर त्यामुळे पण मग गादीचा जो त्या बेडरूममध्ये गेले की असा वेगळाच स्मेल येतो. तर त्यामुळे असं प्रोटेक्टर असलं की तुम्ही वर्षातून 2-3 वेळा वॉश केलं की मस्त फ्रेश राहतं. आणि पाणी असो किंवा लहान मुलांचं बऱ्याच वेळा म्हणजे सुसू वगैरे पण होऊन जाते, तर त्या सिच्युएशनमध्ये असं प्रोटेक्टर पाहिजे. सगळ्या साईजमध्ये मिळतं हे. मी किंग साईज, नॉर्मल साईज असे जे पण आहेत ना, सिंगल बेड वगैरे, ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे एक वेळाची इन्व्हेस्टमेंट, पण वर्षानुवर्ष ताण नसतो या सगळ्या गोष्टींचा. आणि गादीचं कवर पण परत परत वॉश करायची गरज पडत नाही. आणि बघा इथे बिया किती मस्त तिचा अभ्यास करत बसलेली आहे. लग्नाची शॉपिंग जी आहे ती हळूहळू होते, म्हणून बरेचसे पार्सल जे आहेत ते माझ्याकडे येत आहे आणि दररोज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत. काही येत आहे, काही रिटर्न जात आहे. आता मी ना एक कन्सिलर मागवलं होतं, तर हे स्विस ब्युटीचं जे आहे ना ते कन्सिलर मागवलं. माझ्याकडे याच्या आधीही एक असं नॉर्मल कंपनीचं जे होतं ना, तर ते होतं, पण ते संपल्यानंतर मी काही ऑर्डरच केलं नाही, कारण कुठे काही एवढं जास्त जाण्याची गरजच पडत नव्हती. आता म्हटलं जरा मागवूया. सो कन्फ्यूज होते मी कुठलं घेऊ. रिव्ह्यू वगैरे सगळे बघितले मी आणि हे मागवलेलं आहे. याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा प्रोडक्ट मी टॅग करून देईल. म्हणजे मी याच्यानंतर लावून पाहिलं होतं, सगळं मस्त अंडर आय वगैरे सगळं व्यवस्थित कवर होतं की नाही म्हणून, ब्लेंड वगैरे कसं होतं. सो छान आहे. आणि म्हणजे बजेटमध्ये एखादं कन्सिलर पाहिजे असेल तर मला असं वाटतं की हे छान आहे. आपल्या स्किनच्या टोननुसार जो आहे तो तुम्ही शेड घेऊ शकतात. मला असं वाटतं की मी अजून एक डार्क शेड घ्यायला पाहिजे होता, पण चला ठीक आहे, रिप्लेस करू शकते मी, पण म्हटलं जाऊ दे, त्यापेक्षा ठेवून घेऊया, कारण एवढी जास्त क्वांटिटी याची एवढी नसते. सो त्यामुळे राहू देते म्हटलं. आणि छान आहे, ब्लेंड वगैरे लवकर होऊन जातं. सो मी ठेवून घेतलं त्याला. आणि आता लगेच जे आहे हे सगळे कामं आवरता जे आहे ना, स्वयंपाकाची वेळ कधी होते ते समजतच नाही. आणि आज स्वयंपाकमध्ये मी बनवते तांदूळची भाजी. ह्या भाजीचे बरेच नावं मला माहीत पडले होते. गेल्या वेळेस मी तुम्हाला ही भाजी जेव्हा सांगितली होती तेव्हा नवीन पद्धतीने मी कशी बनवू शकते मला हे पण माहीत झालं होतं. तर मी जे आहे ना, नॉर्मल माझी जी पद्धत आहे, कारण मी कांदा वगैरे जर टाकला ना तर ते मलाच कांदा आवडणार नाही. सो मी फक्त लसूण वगैरे टाकते. लसूण टाकायचं, अद्रक टाकायचं, त्यामध्ये जे आहे हिरवी मिरची टाकायची आणि सगळे सुके मसाले टाकले की परतून घ्यायचं आणि मस्त भाजी बनवायची. नॉर्मल अशी साधी सिंपल कमीत कमी तेलामध्ये बनवलेली. यासोबत मी कढी पण बनवते. आणि बघा एवढी भरगच्च भरलेली ही जी कढई आहे ना, भाजी खूप कमी होऊन जाते ही. आधी आपल्याला वाटतं खूपच जास्त आहे, पण अशा ज्या आपण हिरव्या भाज्या असतात नंतर खूप कमी होऊन जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे एवढी छान कवळी भाजी मला मिळालेली होती ना, अगदी छोटी छोटी होती. निवडायला मला खूप वेळ लागला, पण भाजीला काय चव होती मी तुम्हाला कायच सांगू. म्हणजे कधी कधी ना ती तांदूळची भाजी जर घेतली ना तर त्याचे सीड्स पण जे असतात ना ते आलेले असतात, तर मग ती थोडी अशी व्यवस्थित नाही लागत. पण जर मस्त कवळी भाजी असली तर छान लागते नाही का. तशीच भाजी होती माझी. आणि आता कढी पण सोबत बनवते, कारण सुकं तर अजिबात जाणार नाही. आणि पियाला पण ही भाजी महत्त्वाची, म्हणजे आवडते तिला. ग्रीन भाज्यांमध्ये अशी सुकी भाजी जर कुठली असेल ना तर मग ती ही भाजी जी आहे ती मस्त आवडून खाते. कढी पण आता कधीतरी ट्राय करते ती. तशी तिला कढी एवढी जास्त आवडत नाही, पण नसलंच काही ऑप्शन मग आपण जरा बळजबरी केलीच तर मग खाऊन घेते. सो कढीची रेसिपी मी तुमच्यासोबत जी आहे ती शेअर केलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी कढी बनवते. आणि भाजी पण मी तुम्हाला पटपट रेसिपी सांगितलीच, काही त्यामध्ये ॲडिशनल असं काहीही नव्हतं. आणि जोवर मी इथे स्वयंपाक बनवत होती ना, आता तिचं जे कलरिंगचं काम होतं त्याला पण ती बोर झाली. म्हटलं आता करायचं काय, मग किती वेळ टी व्ही बघणार आणि मोबाईल. सो त्यापासून दूर राहण्यासाठी मला माहिती होतं तिला हे काम आवडणार आहे. सो मी तिला इथे कांद्याचा जो ट्रे होता ना, जो फ्रीजच्या खाली असतो, तो आणून दिला आणि तिला सांगितलं की यांची सालं काढत बस इथे. मी कधीच हे काम मी स्वतः करत नाही. जेव्हा मला खूप खराब झालं आहे आणि मला आता क्लीन करून घ्यायचं आहे ना तेव्हाच मी करते. अदरवाईज हे काम जे आहे ना मी तिलाच देते. म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे नाही का, की मुलांना कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या त्यांना आवडतात, इंटरेस्ट घेऊन करतील, मग त्याच्यामध्ये त्यांचा टाईम छान जातो.
जातो आणि टीव्हीपासून जे आहे मुलं जरा लांब राहतात. चला असो, माझं पूर्ण जेवण मस्त तयार झालेलं आहे. बघा ताट किती मस्त दिसतंय. जेवण झाल्या फोन आला, की एक बघा गेल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की एक मोठं पार्सल आलेलं होतं. तर त्याचं इन्स्टॉलेशनसाठी म्हणजे असेंबल वगैरे करण्यासाठी तो मनुष्य जो आहे तो आता येणार आहे आणि तो ऑन द वे आहे. म्हणून ही गडबड चालली आहे, की जेवढं मला करता येईल ना पटपट वरचे कामं जे आहेत ते कंप्लीट करून घेते. भांडे घासता आले तर भांडे घासते. इथे पियाला पण कामाला लावलं की जा तू जरा पुढच्या रूममधलं काहीतरी आवर. कारण कसं असतं, की कोणी येणार, आपल्याला माहिती कोणीतरी येणार आहे, तर आपल्याकडे 5 मिनिटं पण असले ना, आपण ते एफर्ट्स देतो. मग तो माणूस ओळखीचा असो किंवा नको असो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की घरातून जाताना आपल्या माइंडमध्ये अशी कुठली गोष्ट राहायला नको, की अरे आपण घर कसंच ठेवलेलं होतं असं तसं. म्हणून माझे प्रयत्न चालले की वरवरचं क्लीन करून घेऊया. तसं तो मनुष्य किचनमध्ये येणार पण नाही आहे, पुढच्या रूममध्येच काम करून चालला जाईल. पण आपल्या बायकांचं असतं ना, की जितकं आपल्या हातात आहे तेवढं आपण केलं पाहिजे. आपल्या मनाला संतुष्टी मिळाली म्हणजे झालं. मग त्यांनी जे म्हणायचं ते म्हणा, पण आपण आपले एफर्ट जे आहेत ते पूर्ण द्यायचे. म्हणून मी किचन जरा तेवढं 2-4 भांडे आवरले वरवरचे आणि किचन क्लीन केलं आणि इथे सगळे बॉक्सेस वगैरे असेच पडले होते माझे पार्सलचे, ते सगळे उचलून घेतले. त्यानंतर पुसून काढलं आणि तो अगदी म्हणजे आलाच आहे असं समजा. हे काय आहे, कसं आहे यावर मी डिटेल व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मी आता काही ते तुम्हाला सांगत नाही. सगळंच मी अगदी प्रॉपर सांगते तुम्हाला आणि कसं काय इन्स्टॉल वगैरे करून कसं काय कुठे ठेवायचं आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे तो मनुष्य आला आणि अगदी 1.25 तास फक्त थांबला असेल तो आणि त्यानंतर पटापट इन्स्टॉलेशन केलं त्याने आणि लगेच तो चालला गेला. आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता हे सगळे बॉक्सेस वगैरे व्यवस्थित आवरून घेऊयात. हे सगळे त्यामध्ये निघालेल्या गोष्टी होत्या आणि पियाने सगळे सकाळी जे कांदा वगैरे त्यांचे सगळे जे सालं काढले होते ना ते बरेच हवेने इथेच पसरलेले होते. म्हटलं आता हे पण आवरून जे आहे बाल्कनी मस्त क्लीन करून घेऊया. आणि हे बॉक्सेस ना ॲक्च्युली मला असं वाटतं ना यामधून एक मोठा कटआउट जो आहे तो मी काढून घ्यावा. मला सर्कलमध्ये पाहिजे आणि त्याचं मला म्हटलं काहीतरी लिपण आर्ट वगैरे असं मस्त बनवेल. काहीतरी नवीन ट्राय करूया कारण आता उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे भरपूर वेळ राहील. म्हणजे काय होतं ना की उन्हाळा असा असतो की दिवस खूप मोठा असतो त्यामुळे तो निघत नाही. तर मला असं माझं वाटतंय की म्हणजे असं एखादा तास तरी असेल ना दिवसाचा की ह्या उन्हाळ्याचा त्याचा इफेक्ट माझ्यावर होईल आणि मलाही थोडं बोर व्हायला लागलं की माझ्या आवडीची कामं करेल. होप सो की मला एवढा वेळ मिळो आणि मी काहीतरी DIY करू. कारण मला माझ्या जी रुटीन चालली ना त्यामधून मला वेळच मिळत नाही आहे आणि मला करायचं आहे काहीतरी. त्यासाठी मी हे खूप हार्ड होते ते बॉक्सेस म्हणून म्हटलं त्याच्यामधून जे आहे कटआउट काढून मग बाकीचं जे आहे ते भंगारमध्ये देऊया. आता ते सगळं मी साईडला लावून ठेवलं आहे. आता ते कबूतर माहिती मला ते पण त्यांचाही त्रास असतो त्यामुळे ह्या गोष्टी जास्त जपून जे आहे ते ठेवता येत नाही. आणि आता मस्त इथे बाल्कनी जी आहे सगळी झाडून काढलेली आहे मी. आणि जे सकाळी जिथून व्हिडिओ सुरुवात केली होती ना आता तिथपर्यंत येऊन पोचले. म्हणजे आता काय होतं ना आता हवा पण गरम चालली त्यामुळे एवढं काही नाही आणि मशीनला लावलेले असते कपडे की चांगले पिळूनच बाहेर निघतात. सो आता हे सगळं छान काढून घेते मी, घडी वगैरे करून ठेवते. आणि हो बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळते की मुलांची तब्येती जरा जास्तच पटपट खराब होत आहे. सो तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांचीही काळजी घ्या. आणि चला मग आता मी सगळं आवरून ठेवते आणि व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.